हॅलो फ्रेंड्स, एज्युकेशन विथ अंशूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपला नवीन व्हिडिओ आलेला आहे, त्यामध्ये आपण बघू भारतातील काही प्राचीन धर्म। तर त्यापैकी एक आहे आपला जैन धर्म, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वर्धमान महावीर हे 24वे तीर्थंकर होते। ठीक आहे, धर्मज्ञान प्रकट करण्यास तीर्थंकर असं म्हणतात हे आपल्याला माहिती आहे। आता जैन धर्मामध्ये एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले, त्यापैकी 24वे तीर्थंकर कोण, तर वर्धमान महावीर। ठीक आहे, तर आता त्यांच्याबद्दल आपण बघूया। इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 पर्यंत त्यांचा जन्म ते मृत्यूकाळ आहे। त्याच्यानंतर बिहारची राजधानी वैशाली म्हणून होती त्यावेळेस। ठीक आहे, मग आता वैशाली नगरचा एक भाग, त्यालाच आपण कुंडग्राम म्हणतो, इथेच त्यांचा जन्म झाला होता। कुठे, कुंडग्राम मध्ये। त्यांचे पिता होते सिद्धार्थ आणि माता होती त्रिशला। ज्ञानप्राप्तीसाठी घरदाराचा त्याग केला त्यांनी। 12.5 वर्ष तपश्चर्या केली, त्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं। ज्ञान केवळ विशुद्ध स्वरूपाचे त्यांना अवगत झाले, म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारची अशुद्धता नव्हती। जिन म्हणजे जिंकणारा या नावाची त्यांना उपाधी मिळालेली आहे। त्याच्यानंतर त्यांना केवली या नावाने सुद्धा संबोधले जाते। विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून त्यांचं नाव महावीर वर्धमान असं ठेवण्यात आलं। हे सगळं लोकांनीच त्यांना दिलेलं आहे, म्हणजे हे जे त्यांचं महावीर वर्धमान नाव पडलेलं आहे, हे लोकांमुळे त्यांचं नाव पाडण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर धर्म समजावून देण्यासाठी 30 वर्षे त्यांनी उपदेश केला आहे। जैन धर्म समजून द्यावा यासाठी त्यांनी 30 वर्षे उपदेश केला, म्हणजे लोकांपर्यंत आपल्या धर्माबद्दल माहिती पोहोचवलेली त्यांनी आहे। धर्म कळावा म्हणून अर्धमागधी या लोकभाषेचा वापर त्यांनी केला आहे, लोकांमध्ये संवाद साधासाठी। शुद्ध आचरणासाठी मार्ग सांगितलेले महाव्रते, त्रिरत्ने, आणि तुम्हाला माहीतच आहे की त्यांनी काय काय सांगितलेलं आहे म्हणून। उपदेश करणाऱ्या तीर्थंकराच्या सभा समवसरण अर्धमागधी भाषेत होत होत्या, त्याला समवसरण असे म्हणतात। तर आपण आता पहिले बघू महाव्रते त्यांनी काय काय सांगितलेली आहे। तर पंचमहाव्रते ही अत्यंत काटेकोरपणाने पाळण्याचे 5 नियम असतात, त्यालाच पंचमहाव्रते असे म्हणतात। तर पहिला आहे अहिंसा, कोणत्याही जीवाची हिंसा होईल असे वागू नये। दुसरा आहे सत्य, प्रत्येक शब्द खरा असावा, म्हणजेच खोटे बोलू नका, हा त्याचा उद्देश होता। तिसरा आहे अस्तेय, चोरी न करणे, अस्तेयचा अर्थच होतो की चोरी करायची नाही। चौथा आहे अपरिग्रह, मालमत्तेच्या साठेचा लोभ करू नये, म्हणजे सोनं नाणं पैसा या सगळ्या गोष्टींचा लोभ करू नये, जेवढा आहे तेवढ्यात खुश राहावे, हे त्यांचं म्हणणं होतं। नंतर आहे ब्रह्मचर्य, शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टीचा त्याग करा। हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या हेल्थला ज्या काही गोष्टी चांगल्या वाटते, आपल्या शरीराला ज्या काही गोष्टीचा, म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे की आपल्या शरीराला कोणत्या पद्धतीचा रिलॅक्स चांगला वाटतो, ते म्हणजे लोभ, वासना या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा, या गोष्टीपासून दूर राहावा, हे त्यांचं म्हणणं होतं। हे त्यांचं झालं पंचमहाव्रते, म्हणजे 5 काटेकोरपणाने पाळलेले नियम। त्याच्यानंतर आहे त्यांचे त्रिरत्ने। त्रिरत्नामध्ये त्यांनी सांगितलं आहे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र। आता सम्यकचा अर्थ होतो संतुलित, या सगळ्या गोष्टी संतुलित ठेवाव्या असं त्यांचं म्हणणं होतं। सत्य जाणून घेऊन त्यावर श्रद्धा ठेवणे हे त्याच्यातला एक मुद्दा। नित्य अभ्यास करून त्याचा सखोल अर्थ समजून घेणे हे दुसरा त्यांचा उद्देश। तिसरा आहे पंचमहाव्रताचे काटेकोरपणे आचरण करावे, हे त्यांच्या उपदेशाचे सार होते। अनेकांतवाद महत्वाचा सिद्धांत त्यांनी दिलेला आहे, ते सत्याच्या शोधासाठी त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। याचा अर्थ अंत म्हणजे पैलू असा होतो। सत्याचा शोध घेताना विषयकांच्या अनेक पैलूंकडे लक्ष देणे, जसं आपण कोणत्या गोष्टीचा जर शोध घेत आहे तर त्याच्या मुख्य बिंदूकडे त्याचं लक्ष एकत्रित करून त्याच्यावर अभ्यास करणे, हा त्याचा एक मुख्य बिंदू आहे। आता हे आपण जैन धर्मामध्ये माणसाने कशी आपली आवृत्ती बाळगावी हे त्यांनी सांगितलेले आहे। दुसरा आहे आपला बौद्ध धर्म। आता बौद्ध धर्मावर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तो डिस्क्रिप्शन मिळून जाईल, हे तुम्ही शॉर्ट नोट म्हणून पण वापरू शकता। याचे पॉइंट्स मी लिहिलेले आहे व्हिडिओमध्ये। तुम्हाला जर हे आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून दुसऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। थँक्यू।